रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीतील अतूट प्रेमाचा सण आहे, जो दरवर्षी श्रावण महिन्याच्या पौर्णिमेला साजरा केला जातो आणि या दिवशी बहिणी आपल्या भावांच्या मनगटावर राखी बांधतात आणि त्यांच्या दीर्घायुष्याची कामना करतात। रक्षाबंधनाच्या दिवशी भावाने राखी बांधावी। भद्राकाळात भावाला विसरूनही या दिवशी राखी बांधू नये। अशा स्थितीत राखी बांधण्यासाठी शुभ मुहूर्त कोणता असेल या व्हिडिओमध्ये जाणून घ्या। भद्राकाळ कधीपासून आणि किती काळ टिकेल? असे आहे की शूर्पणखाने आपल्या भाऊ रावणला भद्राकाळात राखी बांधलेली, त्यानंतर वर्षभरातच त्याचा नाश झाला। म्हणून भाद्रकाळात बहिणी आपल्या भावाच्या मनगटावर राखी नाही बांधत, असेही म्हटले जाते। भगवान ब्रह्मदेवाने त्याला शाप दिला होता की जो कोणी भाद्रमध्ये शुभ कार्य करेल त्याला अशुभ फळ मिळेल। याशिवाय राहुकालातही भावाला राखी बांधू नये। भद्रा ही स्वर्ग, पाताळ आणि पृथ्वी यांच्यामध्ये फिरत असते। भद्राचा प्रभावही त्याच जागेत असतो, त्यामुळे या वेळी रक्षाबंधनाच्या दिवशी शुभ कार्य वर्ज्य मानले जाते। पाताळात राहिल्यामुळे पृथ्वीवर ती तितकीशी प्रभावी नाही, पण तरीही भद्रकाळ अशुभ मानली जाते। म्हणून तिथी आणि वेळ जाणून घेण्यापूर्वीच राखी बांधू नये। आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या राशीनुसार तुमच्या भावाला राखी बांधावी, त्याच राशीच्या बहिणींनी त्यांच्या भावाला राखी बांधावी। उदाहरणार्थ, कन्या राशीच्या बहिणींनी भावाच्या मनगटावर लाल कुंकू किंवा पिवळ्या रंगाची राखी बांधावी। वृषभ राशीच्या लोकांनी निळ्या रंगाची किंवा चांदीची राखी बांधावी। मिथुन राशीच्या बहिणींनी हिरव्या रंगाची राखी बांधावी। कर्क राशीच्या बहिणींनी पांढरी किंवा मोत्यांची राखी बांधावी। कन्या राशीच्या बहिणींसाठी गुलाबी, लाल किंवा भगव्या रंगाची राखी। कन्या राशीच्या बहिणींसाठी पांढरी किंवा हिरव्या रंगाची राखी। वृश्चिक राशीच्या बहिणींसाठी निलमणी किंवा जांभळ्या रंगाची राखी। धनु राशीच्या बहिणींसाठी रंगीत राखी। मकर राशीच्या बहिणींनी पिवळ्या रंगाची राखी बांधावी। मकर राशीच्या बहिणींनी गडद लाल राखी बांधावी। कुंभ राशीच्या बहिणींनी रुद्राक्षाची राखी बांधावी आणि मीन राशीच्या बहिणींनी पांढरी राखी बांधावी। भावाच्या मनगटावर रंगीबेरंगी राखी बांधताना, मंत्रोच्चार करताना फूल, उदबत्ती, दीप लावून पूजा केल्याने भावाच्या उजव्या हाताच्या मनगटावर राखी बांधली जाते। राखीमध्ये 3 गाठी बांधाव्यात आणि त्यानंतर भावाचे तोंड गोड करून आरती करावी। हा दिवस सोमवार असल्याने भद्राकाळ सोमवार, ऑगस्ट 19 रोजी सकाळी 3:04 वाजता सुरू होईल आणि सकाळचे 11:55 वाजता समाप्त होईल। ब्रह्ममुहूर्ती पहाटेचे 4:32 ते पहाटेचे 5:20 पर्यंत असेल। अभिजित मुहूर्त दुपारचे 12:04 ते दुपारचे 12:55 पर्यंत। अमृतकाल सकाळी 8:24 ते सकाळचे 9:50 पर्यंत असेल आणि या दिवशी शोभन योग दिवसभर राहील। राहू काल सकाळी 7:30 ते 9 पर्यंत राहील। आता जाणून घ्या इतर वेळ। ऑगस्टला भद्राकाळ पहाटे रात्रीचे 3:04 वाजता सुरू होईल आणि दुपारी रात्रीचा 1:30 वाजता संपेल। पैकी भाद्रा पुढचा वेळ शुभ आहे। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आमच्या शिवशक्ती चॅनेलला सबस्क्राईब करा।